मम्मी आकड सुरू झालाय, काहीतरी झणझणीत बेत झालाच पाहिजे. मग काय बनवायचं बाळा? झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, खरडा चिकन व मस्त रबरबीत मटण करूया की. अहो यांचा बेत ठरतो, पण आम्हा महिलांना कांदा चिरा, खोबऱ्याचं वाटण करा, नारळासाठी वेगळं दूध काढा, खरडा चिकन साठी वेगळा मसाला बनवा. पण आता याचं टेन्शन नाही मैत्रिणींनो, कारण स्वाद मसाल्यामध्ये मिळतोय मस्त असा ओला वाटण मसाला, त्याचबरोबर खरडा चिकन साठी स्पेशल मसाला आणि पांढऱ्यासाठी सुद्धा रेडीमधला मसाला ना, नारळाचं दूध काढण्याची कटकट. म्हणजे पार्टी कोणासोबतही असू दे मैत्रिणींनो, कुटुंबासोबत असू दे किंवा मित्रांच्या सोबत, कारण स्वाद मसाल्याचे मसाले कायम तुमच्या सोबत. सांगलीत अवैध अग्निशस्त्राविरोधात मोठी कारवाई, 11 पिस्तुले 22 जिवंत काडतुसे जप्त. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध अग्निशस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत 3 रेकॉर्डवरील संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 11 देशी बनावटीची पिस्तुले, 22 जिवंत काडतुसे, 2 स्पेअर मॅगझिन व इतर साहित्य असा एकूण 7,62,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार व पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने मयुरेश मनोहर आधाटे वय 25 राहणार विटा तालुका खानापूर सध्या राहणार चाकण पुणे याला नेलकरंजी फाटा येथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 1 पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्यांनी हे शस्त्र मारुती अशोक गुजले वय 24 राहणार जांभूळमळा तालुका खानापूर याच्याकडून घेतल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मारुती गुजले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3 पिस्तुले, 6 जिवंत काडतुसे व वायरची पिशवी जप्त करण्यात आली आहे. पुढील चौकशीत त्याने ही शस्त्रे वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे वय 21 राहणार ताडाचीवाडी तालुका खानापूर याच्याकडून घेतल्याचे सांगितले. यानंतर आटपाडी परिसरातून वैभव उर्फ गब्बर इंगळे याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून 7 पिस्तुले, 14 जिवंत काडतुसे, 2 स्पेअर मॅगझिन व काळी कापडी सॅक जप्त करण्यात आली. ही सर्व अग्निशस्त्रे मध्य प्रदेशातील सेंधवा येथील पाजी नावाच्या फरार व्यक्तीकडून आणल्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आटपाडी पोलीस करीत आहेत. या कारवाईत सहाय्यक पोलीस फौजदार संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंके, अतुल माने, हनुमंत लोहार, सुनील मस्के, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साखरपे, सुनील जाधव, अभिजित ठाणेकर, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, रोहन गस्ते, चालक पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे, सुशांत चिले तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील व इम्रान महालकरी यांनी सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे एक कारवाई झाली, ज्याच्यामध्ये विनाशस्त्र अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे सुमारे 11 गावठी पिस्टल, 22 काडतूस, 2 स्पेअर मॅगझिन्स असे एकूण जवळजवळ 6,62,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, पैकी 3 हे आत्तापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. त्यात मुख्य आरोपी आहे तो मयुरेश आधाटे, हा मूळचा सांगली खानापूर तालुक्यातला आहे, परंतु सध्या तो पुण्यात राहतो. आणि मारुती गुजले हा जांभूळमळा खानापूर आणि वैभव इंगळे ताडाचीवाडी खानापूर असे 2 इतर असे एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यांना ज्यांनी सप्लाय केले ते मध्य प्रदेशमधला एक आरोपी आहे, त्याचा शोध घेणं चालू आहे. आणि एकूण 11 पिस्टल आणि 22 काडतूस असा मोठा मुद्देमाल हा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांना यश आलेलं आहे.